नमस्कार, आपण पाहताय वॉइस ऑफ इंडिया न्यूज आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम खदीब. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. सध्या राज्यात अधिवेशन सुरू आहे आणि अशा वेळी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आपले हक्क न्याय मिळवण्याकरता आंदोलक येत राहतात आणि अशा वेळी आंदोलकांचे ऐकले जाते का याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी पाहूया. चलो विधान भवन जोरदार नारेबाजी करत गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने गिरणी कामगार व त्यांच्या वारसांचा विधान भवनावर धडक मोर्चा. गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने मुंबई आझाद मैदान या ठिकाणी गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये मोठमोठ्या नेत्यांकडून हजेरी लावण्यात आली. दिवसभर आंदोलन शांतीपूर्वक करण्यात आले, परंतु संध्याकाळ होईपर्यंत पुढाऱ्यांकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. राज्य सरकारने त्यांची कोणतीही विचारपूस केल्या नसल्याने शेवटी संध्याकाळ होतपर्यंत आझाद मैदानात आंदोलकांचा आक्रमक. मुंबई घडविणाऱ्या गिरणी कामगारांना त्वरित मुंबईतच हक्काची घरे मिळालीच पाहिजे या न्याय हक्काच्या मागणीसाठी मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता आझाद मैदान मुंबई गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी तसेच ज्या गिरणी कामगारांना घरे मिळाली आहेत त्यांनी घरापासून वंचित राहिलेल्या गिरणी कामगारांसाठी दिनांक 10 मार्च 2026च्या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने सहभागी झाले होते. उशिरापर्यंत आझाद मैदानात आंदोलन करत असलेले आंदोलक आक्रमक झाले. त्यानंतर स्थानिक डीसीपी मुंडे यांनी त्यांची समजूत काढायला प्रयत्न केला, परंतु आंदोलकांनी काही त्यांचं ऐकलं नाही. त्यानंतर आंदोलकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून घेतलं. त्यानंतर आज आम्ही 11 सव्वा 11 जरी झाला असेल तरी सकाळी 9:30 वाजले ते 9 वाजल्यापासून इथं सर्व कामगार 8 ते 10,000 कामगार या ठिकाणी उपस्थित होता आणि 14, 15, 16 संघटनेचे सर्व प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. आणि आदरणीय या मोर्चाचं ज्यांच्याकडे नेतृत्व आहे ते आमचे नेते आमदार सचिन भाऊ यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला भेट दिली. आम्ही त्या ठिकाणी आम्हाला मुंबईत घरं मिळाली पाहिजेत. प्रामाणिकपणाने शिंदे साहेबांनी सांगितलं की जास्तीत जास्त कामगारांना मुंबईत कशी घरं होतील त्या पद्धतीने मी 100% प्रयत्न करतो. आणि उद्या तुमचं शिष्टमंडळ प्रत्येक तुमच्या संघटनेचे 2-2 जे लोक आहेत त्यांना घेऊन या. माझ्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवतो. शिवना बोलवतील, त्यांचे सचिव असतील, प्रमुख खात्याचे अधिकारी असतील, त्या सर्वांना त्या ठिकाणी बोलवून हा कुठल्याही परिस्थितीत गिरणी कामगारांचा प्रश्न 100% मार्गी लावूया. आणि उद्या तुम्हाला मी वेळ कुठल्याही परिस्थितीत देतो म्हणाले. एवढं आश्वासन आम्ही तुम्हाला दिलंय आणि सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवणार आणि त्यांच्या समोर एक ठोस निर्णय काहीतरी घेऊया या पद्धतीचा आमदार सचिन भाऊ आहेर आणि आमच्या शिष्टमंडळाला त्यांनी आश्वासन तोंडी दिलेलं आहे. धन्यवाद.